मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जज आता सुलेखाताईंना विचारतात, तुम्हाला यश देशमुख यांना काही प्रश्न विचारायचे आहेत का? सुलेखाताई आता उठतात आणि म्हणतात, युअर ऑनर, मला प्रश्न विचारण्याची तुम्ही परमिशन द्यावी. त्यावेळी आता लगेच संजना रागातच सुलेखाताईंकडे पाहते आणि लगेच उठून पुढे विटनेस बॉक्समध्ये येते. त्यावेळी आता सुलेखाताई या संजनाला विचारतात, मिसेस संजना देशमुख, तुमचे वकील देशमाने यांनी यश देशमुख बद्दल काही विधाने केली आहेत, त्याबद्दल तुम्ही सहमत आहात का? मग आता संजना म्हणते, हो ऑफकोर्स, का नाही. तेव्हा संजना म्हणते, यश देशमुख अत्यंत खुनशी मुलगा आहे, कारण माझ्या लग्नाअगोदर त्याने खूप वेळा मला धमकावलंय. रात्री अपरात्री माझ्या घरी येऊन मला धमक्या सुद्धा दिल्या आहेत आणि मला जीवे मारण्याची धमकी सुद्धा त्याने दिली आहे. आता असं म्हटल्याबरोबरच यशला आठवतं की कशा प्रकारे मी जीवे मारण्याची धमकी दिली होती, कारण तिने एवढा त्रास दिला होता ना, धमकी देणं त्यावेळी आवश्यकच होतं. त्यापुढे ती सांगू लागते की अहो, मला खूप भीती वाटते या मुलाची आणि त्याच्यापासून मला धोका आहे असं मला नेहमी वाटतं. त्यानंतर आता सर्वजण संजनाकडे रागातच पाहतात. मग आता माझ्या लग्नानंतर यश देशमुख आणि त्याची ही आई अरुंधती या दोघांनीही मला खूप हॅरस केलं आणि खूपच त्रास सुद्धा दिला आणि या सगळ्या गोष्टीचे माझा नवरा ईशा आणि अभि हे सगळेजण साक्षी आहेत. म्हटलं तर तुम्ही त्यांना नक्की विचारू शकताय. अहो, या मुलाची दादागिरी अजूनही त्या घरात चालू आहे. सर्वजण घाबरतात त्याला. माझ्यामुळे त्याच्या आईचा आणि त्याच्या बाबांचा डिवोर्स झाला. खुन्नस मनात धरून तो सारखा सारखा आम्हाला बडबड करतो. अहो, अरुंधती सुद्धा स्वतःच्या मुलाचा वापर करून घेतीये आणि सूड घेण्याचा प्रयत्न सुद्धा करतीये. अहो, ती तिच्या मुलाला इन्स्टिगेट करतीये. या यशने काय केलं माहितीये का? स्वतःच्या वडिलांवर सुद्धा हात उचलला. हवं असेल तर त्याला विचारा जरा तुम्ही. अहो, आम्ही त्या घरात राहूच नाही असं यशला आणि त्याच्या आईला वाटतं. ते दोघं सतत आम्हाला त्या घरातून हाकलून देण्याची भाषा करत असतात आणि आता सुद्धा एक कोर्टात येण्याचं कारणच ते आहे. त्यांना आम्हाला फक्त देशमुख कुटुंबातून आणि देशमुख प्रॉपर्टीतून बेदखल करायचंय. तेव्हा सुलेखाताई म्हणतात, बापरे, तुम्ही तर खूपच गंभीर आरोप करताय. मग आता जज साहेबांना लगेच संजना सांगू लागते, जे खरं आहे ना तेच मी सांगतेय. तेव्हा सुलेखाताई म्हणतात, तुम्ही नेहमीच खरं तेच सांगता, बरोबर. मला एक सांगा संजना देशमुख, तुम्ही मागे एका कंपनीमध्ये काम करत होतात, बरोबर. तेव्हा एका सहकार्याने तेथे तुमच्या बरोबर गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा संजनाला खूप आठवत असतं की कशा प्रकारे एक बॉस माझ्याकडे विचित्र मागणी करत होता, कारण अनिरुद्ध बरोबर जे काही कॉम्प्रोमाइजेस तू केलं ते माझ्या बरोबर कर असं त्याचं म्हणणं होतं. आता संजनाला ते आठवून त्रास होऊ लागतो. मग ती म्हणते, हो बरोबर आहे, झालं होतं माझ्या बाबतीत असं काहीतरी. तेव्हा सुलेखाताई आता विचारू लागतात, मग त्यावेळी तुमच्या मदतीला कोण धावून आलं होतं? तेव्हा तिला आता आठवतं की कशा प्रकारे सर्व देशमुख कुटुंब माझ्या मदतीला तेव्हा धावून आलं होतं. मग आता ते सर्व आठवून संजना एकदम गप्प होऊन जाते. त्याच वेळी आता सुलेखाताई म्हणतात, का आता उत्तर द्यायला लाज वाटते का तुम्हाला? तुम्ही उत्तर नाही देऊ शकत का संजना मॅडम? त्यावेळी ती आता तोंडातून एक शब्द देखील काढत नाहीत. म्हणूनच सुलेखाताई म्हणतात, आता तुमचं तोंड उघडत नसेल तर मीच सांगते. अहो, त्यावेळी तुमच्या मदतीला तिथे कोण धावून आलं होतं? यश देशमुख, अरुंधती केळकर ह्या सगळे धावून आले होते. तुम्ही ज्या मुलाला गुंड म्हणताय ना, तोच मुलगा हिरो बनून तुमच्या मदतीला धावून आला होता, बरोबर ना? तेव्हा संजना रागातच म्हणते, हॉट. तेव्हा संजना आता नाही होऊन पडते आणि म्हणते, तसं नाहीये, कोणत्याही सेन्सिबल मुलाने हेच केलं असतं. मग आता सुलेखाताई विचारतात, काय? एक मिनिट थांबा, हा तुम्ही आता काय म्हणालात? म्हणजे यश देशमुख हे सेन्सिबल आहे असं तुम्हाला म्हणायचंय का? ते अविचारी नाहीये याची तुम्हाला जाणीव आहे म्हणायचं. मग आता संजना म्हणते, एक मिनिट, मला तसं म्हणायचं नव्हतं. माझ्या बाबतीत जे काही झालं ना, तो सोशल इश्यू होता. माझ्या जागी दुसरं कुणीही असतं ना, ही त्यांच्या मदतीला सर्वजण धावून आलेच असते. त्यामुळे त्याला ग्रेट म्हणण्यासारखं असं काही नाहीये. तेव्हा सुलेखाताई म्हणतात की काय असं नाहीये म्हणजे? अहो, त्याच वेळी अरुंधती केळकर या तुमच्यामुळे घर सोडून पण गेल्या होत्या. त्यांच्या आयुष्यात खूप मोठं वादळ सुद्धा निर्माण झालं होतं. अहो, तुमच्याविषयी जर यशच्या आणि अरुंधतीच्या मनामध्ये सूड भावना असती तर तुमच्यावरती बिकट परिस्थिती आली म्हटल्यावर ती परिस्थिती आणखी चिघळेल कशी असा त्यांनी विचार केला असता. परंतु त्यांनी तसं केलं नाही. तुमच्या मदतीला लगेच ते धावून आले आणि तुम्हाला त्या माणसापासून वाचवलं, बरोबर ना?
हे सर्व त्यांचे उपकार तुम्ही विसरलात का संजना मॅडम, असं म्हणून सुलेखाताई आता तिला जाब विचारतात. सर्वजण आता सुलेखाताई जे काही म्हणतायत त्यावर ठाम असतात, कारण अरुंधती आणि यशने तेव्हा त्या क्षणी तिला मदत केलेली असतेच. यावरून त्यांची नाही तर तुमची वृत्ती दिसून येते, कारण तुम्ही कृतज्ञ आहात. अहो, कोणत्या कारणासाठी तुम्ही यश देशमुख यांना खुन्सी म्हणताय? असं काय केलंय त्यांनी? अहो, त्यांनी तुम्हाला धमकी वगैरे दिली आहे का? दुसरा मॅटर केलाय का? त्याच वेळी आता संजना म्हणते हा खुन्शी आहेच, हा धमकी सुद्धा देतो, याच्या नावाने क्रिमिनल रेकॉर्ड सुद्धा आहेत. आणि तुम्हाला तर माहीतच असेल त्यावेळी सुद्धा तुम्हीच याला बेल मिळवून दिली होती ना सुलेखा मॅडम. अहो, हा भयानक इन्सिक्युअर मुलगा आहे. एकदा तर याच्या हातून एका मुलाचा खून होता होता राहिला. अहो, तो मुलगा थोडक्यात वाचला, नाहीतर आज यशची खुनी म्हणून ओळख झाली असती. तेव्हा सुलेखाताई आता म्हणतात तुम्ही तर खूपच हुशार आहात हा सुलेखा मॅडम. अहो, घडलेला प्रसंग तुम्हाला हवा ना तसा तुम्ही वळवून सांगताय. त्या मुलाने ईशाच्या बाबतीत काय केलं होतं हे तुम्हाला तर चांगलं माहीत असेल, म्हणूनच यशने त्याला मारलं होतं, परंतु जीवे मारलं नव्हतं. आणि आपल्या बहिणीच्या बाबतीत असं कुणी केलं तर भाऊ पेटून उठणारच. आणि त्याच्यावर हल्ला झाला म्हणूनच स्वतःचा बचाव करण्यासाठी यश देशमुख याने प्रतिहल्ला केला होता. या गोष्टीची यश देशमुख यांच्यावर हल्ला करणाऱ्या मुलाने कबुली दिली होती आणि म्हणूनच यश देशमुख यांची तुरुंगातून सुटका झाली. एवढं तर तुम्हाला माहीत असेलच. अहो, तुम्ही एकट्याच अशा आहात की यश देशमुखांना तुम्ही खुन्शी गुंड अशी विशेषणं लावताय. त्यांच्याविषयी दुसरं कुणाचंही वाईट मत नाहीये. अहो, समोरच्याची जशी ॲक्शन असेल ना तशीच रिॲक्शन यश देशमुख हे देतात. आणि त्यात गैर तरी काय आहे? ते चिडके नाही येत, अगदी फार हळवे आहेत. आणि तुम्ही ते फक्त जाणून आहात. तेव्हा संजना मात्र हसू लागते. त्यांना कोणत्या गोष्टीचा राग येतो हे तुम्हाला माहीत आहे आणि तुम्ही तीच गोष्ट मुद्दाम उकरून काढता आणि मग यश देशमुख हे चिडले की तुम्ही कांगावा करता आणि त्यांच्या रिॲक्शनचा सुद्धा खूप मोठा इश्यू करता. तुमच्यावर अजिबात राग नाहीये, तुमचाच त्यांच्यावर राग आहे, कारण अनेक वेळा तुमचं बिंग यश देशमुख याने फोडलं आहे. अहो, आजही तुमच्या मनामध्ये अनिरुद्ध हे अरुंधतीकडे जातील की काय अशी भीती तुम्हाला सतत वाटत असते. अहो, तुमचं अनिरुद्ध बरोबर लग्न झालेलं आहे तरीही तुम्हाला त्यांच्याबद्दल खात्री नाहीये. तेव्हा संजना म्हणते असं काही नाहीये, समजलं? अहो, आता सुद्धा जज साहेब आम्ही दोघे एकत्र लढत आहोत आणि माझ्या मनात इन्सिक्युरिटी नाहीच आहे. मग आता सुलेखाताई म्हणतात अहो, तुमच्या मनात इन्सिक्युरिटी होती म्हणून तर कुकिंग शोमध्ये अरुंधतीला हरवण्यासाठी तुम्ही काय केलं? तर तुम्ही त्या कुकिंग शोमध्ये पार्टिसिपेट केलं, परंतु त्या नाही तर तुम्हीच हरल्या. आणि त्यांच्या भाजीमध्ये जास्तीचं मीठ सुद्धा तुम्ही टाकलं होतं, तेव्हा यशनेच ते बिंग फोडलं होतं. अहो, ते तुमचं बिंग उघडकीस आणलं ते यश देशमुखने, कारण त्याला माहीत होतं की तूच काहीतरी केलं असेल म्हणून. आणि यश देशमुखने त्याच्या आईला वाचवण्याचा प्रयत्न केला. जे सत्य आहे ना ते जगासमोर मांडलं आणि म्हणूनच त्या स्पर्धेतून तुम्ही बाद झाला होतात. आता सुलेखाताई जसं जसं सांगत जातात तसं तसं इकडे आरोहीला आनंद होत असतो, कारण यशची बाजू त्या एवढ्या छान पद्धतीने मांडत असतात. संजना जे काही त्याच्यावर आरोप करते, प्रत्यारोप करते, ते कशा प्रकारे सुलेखाताई खोडून टाकतात ही पद्धतच सर्वांना खूप आवडते. मग अरुंधतीलाही आपल्या सासूचा खूप अभिमान वाटतो. त्यानंतर सुलेखाताई आता नको ते सगळं काही संजनाचं कारस्थान सांगू लागतात. अरुंधती जेव्हा एका रेस्टॉरंटची मालकीण झाली होती तेव्हा तर संजना देशमुख यांचा पूर्णपणे तिळपापड झाला होतात, कारण अरुंधती मोठी होती, मला कसं सहन होणार? त्याच वेळी आता खोटा आहे जजसाहेब हे असं संजना म्हणते. मग आता सुलेखाताई म्हणतात अहो, तिथे सुद्धा यांनी त्या रेस्टॉरंटमध्ये कटकारस्थानं केलीत आणि ते रेस्टॉरंट पूर्णपणे बंद पाडण्याचा प्रयत्न सुद्धा संजना देशमुख यांनी केला आहे. तेव्हा कशा प्रकारे आता मैत्रिणीला हाताशी धरून संजनाने हे कारस्थान केलं हे सगळं काही आता त्यांना आठवत असतं. आणि त्याचबरोबर इकडे संजनालाही आठवतं. मग ती एकदम गप्प होऊन जाते. पुढे आता सुलेखाताई सिद्ध करून दाखवतात की यश देशमुख यानेच तुमचं ते कारस्थान उघडकीस आणलं होतं, म्हणूनच मिसेस संजना देशमुख यश यांचा तुमच्यावर राग आहे आणि तुमचाही त्यांच्यावर राग आहे. यश तरी विसरून जातात, परंतु तुम्ही कधीही ते विसरत नाहीत. तेव्हा संजना म्हणते की तुमच्याकडे काही पुरावे नाही आहेत, तुम्ही असंख्य आरोप माझ्यावर करत आहात. मग आता सुलेखाताई तिला तिच्याच भाषेत उत्तर देतात, तुम्ही सुद्धा एवढे असंख्य कारनामे केले आहेत ना आणि त्याचेच असंख्य पुरावे माझ्याकडे आहेत.
आणि ते सर्व पुरावे मी कोर्टाला देऊ शकते, समजलं? कारण तुम्ही आणि अनिरुद्ध देशमुख यांनी वेळोवेळी सर्वांना फसवलंय. अहो, तुमचे दोघांचे पार्टनर, भाऊ बहीण, भावंड कुणीही सुटलं नाही याच्यातून. आणि म्हणूनच विनायकराव देशमुखांना फसवताना तुम्हाला काहीच वाटलं नाही. प्रॉपर्टीच्या पेपरवर सह्या घेताना तुम्ही त्यांच्याबरोबर खोटं बोललात. सर्व कारस्थान ते आता उघडकीस आणत असतात. संजना ओरडून ओरडून सांगण्याचा प्रयत्न करते की आम्ही असं काही केलेलं नाहीये. आप्पांनी स्वतः त्या पेपरवर सह्या केल्या होत्या. आता असं संजनाने म्हटल्याबरोबर आप्पांना धक्का बसतो. तेव्हा आता तुमच्याकडे जर पुरावे असतील तरच तुम्ही सुलेखा मॅडम आरोप करा, अन्यथा करू नका, असं रागातच आता संजना सुलेखा ताईंना म्हणते. तेव्हा आम्ही आप्पांना फसवलेलं नाहीये, ती ओरडून ओरडून कोर्टात सांगते. तेव्हा सुलेखा ताई मात्र गालत हसतात. पुढे आता अरुंधती जाते आणि मला काही बोलायचंय असं म्हणते. वेळी आता लगेच सुलेखा ताई या परमिशन मागतात. मग जज साहेब देखील ती परमिशन देतात. तेव्हा मला संजनाला काही प्रश्न विचारायचे आहेत, अरुंधती म्हणते. जज साहेब म्हणतात तुम्हाला जे काही बोलायचं असेल ना ते विटनेस बॉक्समध्ये या आणि मगच बोला. अरुंधती आता विटनेस बॉक्समध्ये येते आणि जे काही बोलेन ते खरं बोलेन, खोटं सांगणार नसल्याचं म्हणते. अरुंधती आता रागातच संजनाकडे पाहते आणि म्हणते, संजना, तू आजपर्यंत जे काही केलंस ना ते मी सगळं काही सहन केलं आहे. अगं 26 वर्षांचा तू माझा संसार मोडला आहेस आणि मैत्रीण म्हणून माझ्या घरात येत राहिलीस आणि त्याच मैत्रीचा तू पूर्णपणे घात केला, माझ्या नवऱ्यालाच पटवलं. पण त्याचं मला एवढं काही वाटत नाही, तरीही मी तुला दोष देणारच नाहीये. कारण अनिरुद्धने सुद्धा तेवढंच मला फसवलंय, तेवढाच त्यांचा दोष आहे. अनिरुद्धने तर 26 वर्षाची साथ सोडली, मग तुझ्या मैत्रीचं काय एवढं शल्य वाटायचंय? पुढे आता अरुंधती रागातच तिला विचारते, काय ग, तुला असं वाटतं का मी हे सगळं घर मिळवण्यासाठी करतेय? तर तुझा हा भ्रम आहे ना तो खराच आहे. कारण मी हे सगळं घर मिळवण्यासाठीच करतेय, पण मला ते घर नको आहे, समजलं? मला माझ्या आईवडिलांना ते मिळवून द्यायचं आहे. समृद्धी हा माझा आत्मा आहे, ती माणसं सुद्धा माझा जीव आहेत आणि त्यांना ते मला मिळवून द्यायचं आहे म्हणजे द्यायचंच आहे. अगं, जवळच्या माणसांनी साथ सोडली तरीही समृद्धीने नेहमी तुम्हाला आधारच दिला आहे आणि आम्हाला सुद्धा. अगं, आप्पांच्या वडिलांचा आशीर्वाद आहे समृद्धी म्हणजे. तुम्हाला त्याबद्दल काही कळणार नाही. अगं, तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही काय केलं तर आप्पांच्या खोट्या सह्या घेतल्या आणि त्यांना समृद्धी सोडायला सांगितली. परंतु तुमच्या घरातील वाद हे तुम्ही चव्हाट्यावर आणले आहेत, लक्षात ठेवा. तुम्ही या प्रकरणामध्ये जशी इतरांची वाभाडे काढत आहात, तुमच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली जात आहेत, हे तुम्हाला एवढं कळत नाही का? यातून तुम्ही काय मिळवताय आणि काय गमवताय याचा जरा शांतपणे विचार करा, असं अरुंधती रागातच आता म्हणते. अगं, माझ्या मुलावर आरोप करतेस का तू? असं म्हणून आता रागातच खुनशी मी नाही तर तू आहेस. कारण जज साहेब, अहो, संजनाने काय केलं माहीत आहे का? माझ्या मुलावर आणि माझ्यावर, आप्पांवर प्राणघातक हल्ला घडवून आणला आणि सुलेखाताईंनी सांगितलं होतं म्हणून मी संजनाच्या विरोधात कंप्लेंट सुद्धा केली होती. परंतु आता अजूनही तुम्हाला सांगतेय की संजना खूप खुनशी बाई आहे. त्याचवेळी देशमाने म्हणतात, अरुंधती मॅडम, तुमच्या मुलाने सुद्धा हाच मुद्दा उपस्थित केला होता. संजना मॅडमच्या विरोधात तुमच्याकडे पुरावे नाहीयेत म्हणून तुम्ही सारखा तोच मुद्दा उपस्थित करताय, समजलं? तेव्हा अरुंधती म्हणते, तुम्हाला पुरावे हवे आहेत ना देशमाने साहेब, हा घ्या जिवंत पुरावा, असं म्हणून आता ती त्या गुंडालाच समोर उभी करते आणि म्हणते की पहा, हा आहे पुरावा, असं म्हणून अरुंधती अख्खं कोर्ट जाता दणाणून टाकते. कारण आता अरुंधतीने असा काही डाव टाकलेला असतो ना की संजनाची यामुळे पोलखोल होणार असते आणि देशमाने नाहीत त्याचं तोंड गप्प ठेवावं लागतं. तेव्हा पोलीस आता त्या गुंडाला तेथे घेऊन येतात. मग आता संजना खूप घाबरते. अनिरुद्ध तर या सगळ्यांकडे पाहतच राहतो कारण त्याला याबद्दल काहीच माहीत नसतं. म्हणूनच तो आता पूर्णपणे हादरून जातो. त्यावेळी आता तो गुंड पुढे येतो आणि म्हणतो, मी जे काही सांगेल ना ते खरं सांगेल, खोटं काहीही सांगणार नाही. त्यावेळी आता तो तेथे आल्यानंतर लगेच सुलेखाताई प्रश्न विचारतात, तुम्ही कोणासाठी काम करता? मग आता तो म्हणतो की मी भोसले बिल्डरसाठी काम करतो. तेव्हा काय काम करता असं सुलेखाताई त्याला विचारतात. त्यावेळी आता तो लगेच भोसले बिल्डर संजनाची पोलखोल करू लागतो. आणि मग पुढे आता सुलेखाताई स्वतः विचारतात, काय बिल्डर सांगतील त्यांना तुम्ही धमक्या देता, त्यांच्यावर खोटे नाटे आरोप करता, बरोबर ना? त्यांच्या सांगण्यानुसार तुम्ही अरुंधती मॅडम आणि विनायकराव देशमुख यांच्यावर हल्ला केला होता का?
तेव्हा तुम्हाला हल्ला करायला भोसले बिल्डरने सांगितलं होतं का, असं सुलेखाताई फिरकी घेत विचारतात. मग आता तो म्हणतो, नाही, मला या मॅडमने सांगितलं होतं. असं म्हणून आता तो लगेच संजनाकडे बोट करतो. त्यामुळे संजनाची इथे आता पोलखोल होते. सर्वजण रागातच संजनाकडे पाहतात. तर यश म्हणतो, आता कशी जिरली, आता कसं नाव घेतलं याने, असं म्हणून तो आता तिच्याकडे पाहून हसतो. तर संजना घाम पुसत असते. त्यानंतर आता संजना चवताळून उठते, कारण तिची पोलखोल आता कोर्टात झालेली असते. मग आता, संजना मॅडम, तुम्ही मला पैसे दिले होते आणि काम झाल्यानंतर पैसे सुद्धा दिले नाही, असं तो गुंड आरोप करतो. मग आता जो भोसलेचा माणूस असतो त्याला कसं नमवायचं, संजना आता विचार करत असते. परंतु आता तिला काही सुचतच नसतं. मग आता मी तर याला ओळखत सुद्धा नाही, मला असं वाटतंय हे काम नक्कीच कुणीतरी प्लॅन करून केलं असेल. मला अडकवण्याचं म्हणजे हे काम अरुंधतीचं सुद्धा असू शकतं, असं संजना वेड्यासारखी आरोप करते. अरुंधतीला आता धक्काच बसतो. इकडे संजनाच्या बुद्धीची सर्वांनाच कीव येऊ लागते. मग आता यश म्हणतो, काय बोलती ही संजना, तिला तिचं कळतं का? अनिश म्हणतो, हो बघ आता तूच. तेव्हा संजना आता लगेच आरडाओरडा करू लागते आणि म्हणते की मी जे सांगितलं ना ते खरं आहे, खरंच अरुंधतीने मला अडकवण्याचा प्रयत्न केलाय. मग आता जज साहेब रागातच म्हणतात, हे पहा संजना मॅडम, जे काही बोलायचं आहे ना ते पुढे समोर येऊन विटनेस बॉक्समध्ये येऊन बोला, आणि इथे तुमचं घर नाहीये, हे कोर्ट आहे, समजलं? तेव्हा देशमाने आता म्हणतात की संजना मॅडमवर चुकीचे आरोप केले जात आहेत जज साहेब, असं मला वाटतंय. कारण या माणसाला पैसे देऊन कशावरून या अरुंधती मॅडमने बोलवलं नसेल इकडे साक्ष देण्यासाठी. त्याच वेळी आता लगेच तो माणूस सांगू लागतो, म्हणजे जो भोसले बिल्डरचा माणूस असतो ना तो, की मी खोटं बोलत नाहीये, खरंच मला संजना मॅडम यांनी पैसे दिले होते. अहो, तुम्हाला हवं असेल तर माझं कार्ड सुद्धा तुम्ही चेक करू शकताय, त्यामध्ये संजना मॅडमचं आणि माझं बोलणं आहे. आणि भोसले बिल्डरचं नाव घेतलं ना, म्हणूनच मी त्यांचं काम करायला तयार झालो, अन्यथा झालो सुद्धा नसतो, असं म्हणून आता तो गुंड स्वतः सेफ राहतो आणि संजनाला चांगलंच अडकवतो. कारण आता यशने त्याला असा बेदम चोप दिलेला असतो ना, त्यामुळे तो पूर्णपणे घाबरून गेलेला असतो. त्यानंतर आता संजनाला मोठा धक्काच बसतो की पूर्ण कोर्टामध्ये पोलखोल झाली. आता सुलेखाताई या म्हणतात, जज साहेब हे पहा, अगोदर अरुंधती मॅडम विनायकराव देशमुख यांच्यावर हल्ला घडवला गेला संजना देशमुख यांच्यामुळे, आणि मग नंतर नितीन आणि यश यांच्यावर सुद्धा हल्ला झाला होता. हे आरोप आता संजनाला सहन होत नाहीत, म्हणून ती म्हणते जोराजोरात, म्हणून ती ओरडू लागते. त्यावेळी आता पुढे ती म्हणते की हे पूर्णपणे खोटं आहे, यश आणि नितीनवर जो काही हल्ला झाला त्याला मी जबाबदार नाहीये, त्याला पूर्णपणे भोसले बिल्डर जबाबदार आहे. मी फक्त भोसले बिल्डरला सांगितलं होतं की तुमची माणसं पाठवा आणि अरुंधती व विनायकराव देशमुख यांना धमकवा, आप्पांना धमकवा, एवढंच सांगितलं होतं बस, असं संजना आता पटकन बोलून जाते. पुढे अरुंधती ही संजनाकडे आता पाहू लागते. इकडे अनिरुद्धला समजतं की संजनानेच हे सगळं काही केलं, त्यामुळे तो आता खाली मान घालून बसतो. कारण संजनाने अख्ख्या कोर्टामध्ये आता त्याला मान खाली घालायला लावलेली असते, कारण तो तिच्या प्रत्येक गोष्टीमध्ये सहभागी असतो आणि आता त्याला तिच्याच तोंडून समजलेलं असतं की नक्की तो कुठे चुकला आहे. तेव्हा अरुंधतीचा रागाचा पारा आता चढतो. रागातच ती आता म्हणते, अजून काय काय करणार आहेस ग तुम्हाला त्रास देण्यासाठी, तुमच्यातला माणूस जिवंत आहे की नाही, आणि अनिरुद्ध तुम्ही असे खाली मान घालून का बसले आहात, अहो कुठे गेली तुमचं ते आई बापावरचं प्रेम आणि मुलांवरचं प्रेम, पाहिलं का तिने काय काय केलं आहे ते. आता अरुंधती खूपच चवताळलेली असते, म्हणूनच आता जज साहेब म्हणतात की अरुंधती देशमुख, अहो तुम्ही जरा शांत व्हा, तुम्हाला जे काही सांगायचं असेल ते कोर्टाला सांगा. जज साहेब पोलिसांना सांगतात त्या भोसलेच्या माणसांना घेऊन जा. बघा आता तो माणूस तिथून जातो. त्याच वेळी अरुंधती जरा शांत होते. पुढे आता अरुंधती खूपच इमोशनल होते आणि म्हणते की हे सगळं काही मला नवीन नाहीये, एखाद्याला जखमा होत असतात, त्या जखमा शारीरिक जखमा असतात, मानसिक छळ असतो, पण ते इतरांनाही दिसत असतात आणि त्याची निश्चितच तक्रार नोंदवता येऊ शकते. पण कुणाचा मानसिक छळ होत असेल तर त्याचा पुरावा कसा देणार, असं म्हणून ती आता रडत असते. एक वेळ शरीरावरचे घाव भरून निघतात, परंतु मनावरचे घाव कधीही भरून निघत नाहीत. ते घाव किती खोल आहेत हे फक्त तो सहन करणारा जाणू शकतो. अहो आजूबाजूची माणसं जरा जरी संवेदनशील असतील तर ते जाणू शकतात, परंतु कोरड्या मनाच्या माणसांना त्या यातना सुद्धा कळत नाहीत. अहो जज साहेब, गेली 26 वर्ष मी या यातना सोसल्या आहेत,
त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील का हो, असं ती जज साहेबांनाच आता प्रश्न विचारू लागते. माझ्या संवेदना तुम्हाला जाणवतील का हो? मला न्याय हवा आहे आणि तो न्याय मला कोण देणार, असं ती आता त्यांनाच प्रश्न विचारते. तेव्हा घरातील सर्वांना अरुंधतीबद्दल खूपच वाईट वाटतं. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये अरुंधती अनिरुद्ध विरोधात स्टेटमेंट देत म्हणते, जज साहेब, गेली 26 वर्ष अनिरुद्ध देशमुख घरातील सर्वांना फसवतोय. तेव्हा आता अनिरुद्ध म्हणतो, जज साहेब ही खोटं बोलतीये. वेळी आता तेथे अभि येतो आणि म्हणतो की हे सगळं खरं आहे, कारण मी आणि बाबांनी मिळूनच आता आप्पांच्या खोट्या सह्या घेतल्या होत्या. हा प्लॅन पूर्णपणे संजना आणि बाबांचाच होता. आता असं म्हटल्याबरोबरच जज साहेब हे म्हणतात की आता हे कोर्ट संजना देशमुख अनिरुद्ध देशमुख यांना 1 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा देत आहेत. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब